तुरेवाला शाहीर पण बघा आज किती तावात आहे. ती मनोरंजनाचा थाट या शक्तितुऱ्याच्या डावात आहे. तुरेवाला शाहीर पण बघा आज किती तावात आहे. ही कोकणची लोककला माझ्या हृदयाच्या ठावात आहे. ही कोकणची लोककला माझ्या हृदयाच्या ठावात आहे. आणि या लोककलेचा खराखुरा जाणकार रसिक या माझ्या नाखरे गावात आहे. या माझ्या नाखरे गावात आहे. आणि म्हणून या नाखरे गावाच्या अतिशय जाणकार दर्दी रसिकांच्या समोर मी माझी कला सादर करत आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला प्राप्त झाले पाहिजेत. 7-8 वर्षापूर्वीची मला आठवण आहे. इथे अतिशय रंगतदार असा कार्यक्रम आदरणीय तुरेवाले शाहीर कैलासवासी दत्ताजी गराटी बुवा यांच्या समवेत मी सादर केला होता. आज त्यांचं पुण्य स्मरण होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज इतकं नाव जरी ओठावरती आलं तरी आमची छाती अभिमानाने फुलते. असा जाणता रयतेचा राजा ज्यानं मुठभर मावळ्यांच्या जीवावरती स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं केलं. तिथल्या मराठी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. ताठ मानेने जगण्याचं स्वाभिमानाने जगण्याचं ऊर्जा प्रदान केली. तसा महान राजा या मातीमध्ये जन्माला आला त्याचा तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात आणि मराठी माणसाच्या मनामनात जर कोण बसला असेल तर तो तुमचा आमचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच त्यांचं स्तवन मी आपल्या समोर सादर करत आहे.
हे झटले किती इतिहास जाण्यासाठी हे झटले किती इतिहास जाण्यासाठी पण तो कधी जळलाच नाही हे झटले किती इतिहास जाण्यासाठी पण तो कधी जळलाच नाही आणि निर्धार होता स्वराज्य स्थापनेचा तो कधी ढळलाच नाही माझ्या राजाचा सदरारा होता माझ्या शिवाजी राजाचा माझ्या राजाचा सदरारा होता की शत्रू कधी मागे वळलाच नाही माझ्या राजाचा सदरारा होता की शत्रू कधी मागे वळलाच नाही अहो जगात झाली क्रांती अहो जगात झाली क्रांती माझ्या राजाचं चरित्र पाहून पण या महाराष्ट्राला माझा राजा अजून कळलाच नाही कारण माझ्या शिवरायांचं चरित्र म्हणजे समतेची वाणी समता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये सात धर्म पंथ वर्ण पाहिला नाही त्यांनी पाहिली त्या मावळ्यामध्ये असणारी क्षमता त्याच्यामध्ये असणारं सामर्थ्य आणि त्याच्या सामर्थ्याच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनं स्वच्छ स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवरायांचं चरित्र म्हणजे माझ्या शिवरायांचं स्वराज्य म्हणजे समतेची वाणी माझ्या शिवरायांचं स्वराज्य म्हणजे समतेची वाणी आणि स्वराज्य धर्म एका फुला होती तिकेच ध्यानी या समतेच्या एकतेच्या बळावर पाजलं भल्या भल्यानं पाणी या समतेच्या एकतेच्या बळावर पाजलं भल्या भल्यानं पाणी या समतेच्या एकतेच्या बळावर पाजले भल्या भल्यानं पाणी आणि या बहुजनांच्या ओठावर रंगली माझ्या शिवरायाची गाडी आणि म्हणून ओले किती गेले ऐसे राजे नाही झाले आले किती गेले ऐसे राजे नाही झाले आले किती गेले ऐसे राजे नाही झाले किती गेले ऐसे राजे नाही झाले आले किती गेले ऐसे राजे नाही झाले आले किती गेले ऐसे राजे नाही झाले शानी चिंकली स्वराज्याची बाजी शानी चिंकली स्वराज्याची बाजी मन मंदिरात बसले शिवाजी शानी चिंकली स्वराज्याची बाजी मन मंदिरात बसले शिवाजी शानी चिंकली स्वराज्याची बाजी मन मंदिरात बसले शिवाजी मंदिरात बसले आले किती गेले ऐसे राजे नाही झाले 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 शानी चिंकली
शान जिंकली स्वराज्याची बाजी, शान जिंकली स्वराज्याची बाजी, मन मंदिरात बसले शिवाजी, शान जिंकली स्वराज्याची बाजी, मन मंदिरात बसले शिवाजी, शान जिंकली स्वराज्याची बाजी, मन मंदिरात बसले शिवाजी. शिवाजी 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 रचलाय सदानी स्वराज्याचा पाया, रचलाय सदानी स्वराज्याचा पाया, सुखाने नांदवल्या मुली आया बाया, सुखाने नांदवल्या मुली आया बाया, सुखाने नांदवल्या मुली आया बाया. रचलाय सदानी स्वराज्याचा पाया, रचलाय सदानी स्वराज्याचा पाया, सुखाने नांदवल्या मुली आया बाया, सुखाने नांदवल्या मुली आया बाया, सुखाने नांदवल्या मुली आया बाया. साडत्याच्या राजाचे काय गुण गाव, साडत्याच्या राजाचे काय गुण गाव, साडत्याच्या राजाचे काय गुण गाऊ, साडत्याच्या राजाचे काय गुण गाऊ, साडत्या राजाचे काय गुण गाव, साडत्या राजाचे काय गुण गाव, ज्यांच्यासाठी होते लढण्या सारे राजी, ज्यांच्यासाठी होते लढण्या सारे राजी, मन मंदिरात बसले शिवाजी, शान जिंकली स्वराज्याची बाजी, मन मंदिरात बसले शिवाजी, शान जिंकली स्वराज्याची बाजी, मन मंदिरात बसले शिवाजी. शिवाजी 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 उगवला सूर्य झाली सोनेरी पहाट, उगवला सूर्य झाली सोनेरी पहाट, सजवला महाराष्ट्र वाढविला थाट, सजवला महाराष्ट्र वाढविला थाट, सजवला महाराष्ट्र वाढविला थाट. उगवला सूर्य झाली सोनेरी पहाट, उगवला सूर्य झाली सोनेरी पहाट, सजवला महाराष्ट्र वाढविला थाट, सजवला महाराष्ट्र वाढविला थाट, सजवला महाराष्ट्र वाढविला थाट. वैदेशा राजाचे काय गुण गाव, वैदेशा राजाचे काय गुण गाव, वैदेशा राजाचे काय गुण गाऊ, वैदेशा राजाचे काय गुण गाऊ, वैदेशा राजाचे काय गुण गाव, वैदेशा राजाचे काय गुण गाव, त्यांच्या मावळ्यात संताजी धनाजी, त्यांच्या मावळ्यात संताजी धनाजी, मंदिरात बसले शिवाजी, राजाची बाजी, मंदिरात बसले शिवाजी, ज्यांनी जिंकली स्वराज्याची बाजी, मंदिरात बसले शिवाजी. शिवाजी 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 शिवाजी
राजे श्वास माझा राज माझा श्वास राजे श्वास माझा राज माझा ध्यास विचार जपला मी तीच माझी आस विचार जपला मी तीच माझी आस विचार जपला मी तीच माझी आस राजे श्वास माझा राज माझा ध्यास राजे श्वास माझा राज माझा ध्यास विचार जपला मी तीच माझी आस विचार जपला मी तीच माझी आस विचार जपला मी तीच माझी आस दत्ताराम गुरुच्या चरणाशी जाऊ गुरु दत्तारामाच्या चरणाशी जाऊ गुरु दत्तारामाच्या चरणाशी जाऊ गुरु दत्तारामाच्या चरणाशी गुरु दत्तारामाच्या चरणाशी जाऊ गुरु दत्तारामाच्या चरणाशी जाऊ कवी शाहिदची कवी शाहिदची लेखणी गीताजी कवी शाहिदची लेखणी गीताजी मन मंदिरात बसले शिवाजी कवी शाहिदची मन मंदिरात बसले शिवाजी राजा शिवाजी मन मंदिरात बसले शिवाजी आले किती गेले ऐसे राज नाही झाले 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 शामी जिंकली स्वराज्याची बाजी शामी जिंकली स्वराज्याची बाजी मन मंदिरात बसले शिवाजी शामी जिंकली स्वराज्याची बाजी मन मंदिरात बसले शिवाजी शामी जिंकली स्वराज्याची बाजी मन मंदिरात बसले शिवाजी 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी हर हर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं सात्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं व्योमवचलं सर्वादि साक्षीभूतं सर्वादि साक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि ओ श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग शक्ती दत्तारामाय रे गोलखंड नागेश्वरीचा श्री नाथपंडा पोस्टर बुद्रुक तालुका खेड जिल्हा रत्नागिरी माझ्या 15 गावाचा श्री विठ्ठल कुमार नाथपंडा आमच्या देऊळवाडीच विजय असो या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख पावस सन्मान्य विजयजी चव्हाण यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तवनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. मी त्यांचा श्रद्धेय आहे. धन्यवाद. लांजा कापडगावचे अर्थात आपल्या कोकणचे सुप्रसिद्ध उद्योजक मुंबई स्थित असणारे दिनेश दादा कुर्तडकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचा श्रद्धेय ऋणी आहे. धन्यवाद. सुरुवातीपासूनच आपल्या सर्वांचा आशीर्वाद लाभत आहेत. माझ्या लाडक्या राजाचं स्तवन मी गायलेलं आहे आणि माझ्या समोर एक मावळा आहे त्याचे डोळे पाणवलेले दिसले. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मित्रा मी पाहत होतो की तू अश्रू पुसत होतास. हे प्रेम आहे आपल्या राजाचं, आपल्या राजाबद्दलचं या रयतेच्या मनातलं आणि म्हणून मी लगेचच कोणताही विलंब न लावता या ठिकाणी माझे मित्र संजय नायकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना देखील मी शाहीर मुद्रा करतो. असंख्य लोक असतील, अनेक चेहरे आहेत ते जे माझ्या ओळखीचे आहेत, परंतु सगळ्यांचाच नामोल्लेख मी करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये बसलेले सर्व शाहीर, वस्ताद, गुरुवर्य, कवी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कलाकार असणारे सर्वांनाच मी या ठिकाणी शांतीच्या बाजूला जे बसले त्यांना जरा खाली बसू.
हा काय तो भांगायतला काहीतरी लावलेला आहे आणि त्याच्या तुम्ही आडवा लावते त्याची मजा जाते काय तो जरा झापूक झुपूक त्यामुळे थोडस सहकार्य करा. तर या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि लगेचच सुरुवात करतोय. गण दादा तुमच्या आवडती चाल आहे, तुमच्या आवडीची चाल या ठिकाणी गातो. गणराया तुझ्या एका इशाऱ्यावरी, हे गणराया तुझ्या एका इशाऱ्यावरी सारी घुमते ही धरतरी. हे गणराया तुझ्या एका इशाऱ्यावरी सारी घुमते ही धरतरी. आणि तीच तुझा न तुझीच रजनी देवा खेळ चाले तुझा परी. हे गणराया तू सौंदर्याचा धनी, हे गणराया तू सौंदर्याचा धनी, तुझी मूर्ती किती देखणी. हे गणराया वक्रतुंड एक दंता, हे गणराया तू सौंदर्याचा धनी, तुझी मूर्ती किती देखणी. आणि बुद्धीचे तू दैवत राया, जादू तुझी रे. आणि मग मी हात जोडिले, मी हात जोडिले गणाला. मी हात जोडिले गणाला, डोळे मिटून झालो दंग. मी हात जोडिले गणाला, मी हात जोडिले गणाला, डोळे मिटून झालो दंग, डोळे मिटून झालो दंग. माझ्या मनात बसली ही मूर्ती, माझ्या मनात बसली ही मूर्ती. अन उजळला भक्तीचा रंग, माझ्या मनात बसली ही मूर्ती. अन उजळला भक्तीचा रंग, माझ्या मनात बसली ही मूर्ती. अन उजळला भक्तीचा रंग. तुझ्या रूपाची भुरळ रे पळेली, तुझ्या रूपाची भुरळ रे पळेली. तुझी न माझी प्रीताची जडली, तुझी न माझी प्रीताची जडली, तुझी न माझी प्रीताची जडली. अरे हात मी ठेवला जेव्हा हृदयावर, हात ठेवला जेव्हा मी हृदयावर, अंतरी माझी तुझी भेट घडली.
अशी मनात बसली मूर्ती अशी मनात बसली मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग अशी मनात बसली मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग माझ्या मनात बसली मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग तुझा रंगन तुझा ढंग न्यारा तुझा रंगन तुझा ढंग न्यारा तुझा भक्तीचा गंध मला प्यारा तुझा भक्तीचा रंग मला प्यारा तुझा भक्तीचा गंध मला प्यारा वेड लावले तू तर गणराया वेड लावले तू तर गणराया तुझ्या कृपेच्या बरसतात धारा तुझ्या कृपेच्या बरसात धारा तुझ्या कृपेच्या बरसात धारा तुझी ओढ लागते सणाला लोक दूर तुझा रे सणाला नदीला भेल तुझा रे संग नदीला भेल तुझा रे संग अशी मनात बसली ही मूर्ती अशी मनात बसली ही मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग माझ्या मनात बसली ही मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग माझ्या मनात बसली ही मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग मी हात जोडिले गडाला मी हात जोडिले गडाला डोळे मिटून झालो दंग डोळे मिटून झालो दंग माझ्या मनात बसली मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग माझ्या मनात बसली मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग माझ्या मनात बसली मूर्ती अन उतरला भक्तीचा रंग माझ्या मनात बसली गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद. आपण वेळेचं भान ठेवून लगेचच आपण कार्यक्रम पुढे घेऊन जात आहोत. बसा लेकरांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तवन झालेलं आहे. आपल्या लाडक्या गणरायाचं देखील गण झालेला आहे. आणि आता शक्ती तुरा म्हटलं की आपल्या सर्वांनाच ज्याचं आकर्षण असतं ती म्हणजे गवळण गवळण मित्र हो. आणि आपल्या तिथे खरं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा हृदयाच्या अंतकरणापासून किती गायली, गणाची भक्ती किती मनोभावी केली तरी लोकांना आवडते ती. हे बघा काका पण तसंच म्हणतात. परंतु काय गवळण्याची आतुरता आपल्याला अशी का असते त्याचं कारण देखील आहे. कारण गवळणीपासून दोन शाहिरांमधला संघर्ष राधा आणि कृष्णा यांच्यामध्ये चकमक आपल्याला अनुभवायला मिळते. आणि म्हणून आपल्याला आतुरता असते. आपले कान आसुसलेले असतात की आता शक्तीवाला बुवा काय बोलणार. आणि आपल्या कोकणात शक्तीतुरा म्हटले की एक शब्द प्रचलित आहे. तो शब्द कोणता? हा जरा जोरात बोला. खतलाव. बघा ख क ल व अक्षर किती, शब्द किती. या एका शब्दानं आमच्या शक्तीतुऱ्याची वाट लावला.
बुवा खदलं बोलून त्या बुवाची पण वाट लावला. बिचार बदनाम झालं, बदनाम. तुम्हाला सांगून ठेवतो बघा, शक्तितुरा म्हणजे आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे, आमचा अभिमान आहे, आमची माय आहे. माय, या मायच्या मांडीवरती आम्ही शाहीर खेळलो, नांदलो, बागडलो, मोठे झालो, प्रतिष्ठा प्राप्त केली. त्या माईचं पवित्र राखणं हे काम कुणाचं आहे? काकानू हाय का नाही? आणि म्हणता गवलं आपलं पवित्र राखण्याचं काम आहे. जसं शाहिरांचं काम आहे तसं आयोजकांचं काम आहे, आणि तसंच रसिक बंधू भगिनी आणि मायबापांचं सुद्धा काम आहे. जर आपला धर्म, आपली लोककला, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं वैभव आपण जर राखलं नाही तर कोण शेजारचा येऊन राखणार आहे का? नाही ना. क्षणभर कानाला मजा यावी, गुदगुल्या व्हाव्यात यासाठी आम्ही आमच्या धर्माची लक्तरे काढतो, आमच्या देवी देवतांची लक्तरे काढतो. मी तुम्हाला तत्वज्ञान सांगत नाही, पण हे वास्तविक आहे आणि हे आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. तरुण मित्र गंभीर चरणे का होईना पण म्हणतात, बरोबर आहे. बरोबर की नाही मित्र? मग मी बोलते तर खरं आहे का नाही? आणि म्हणून आपल्याला आपल्या कलेचं पावित्र्य राखून सुद्धा मनोरंजन साधता येतं. मन आणि मनाचं रंजन, याच्यातून मनोरंजन होतं. ते रंजन करण्याचं सामर्थ्य जर त्या कलाकारामध्ये असेल तर नक्कीच तुमचं रंजन होईल. मी कोणाची त्या ठिकाणी निराशा करणार नाही, तुरेवाले शाहिरांची सुद्धा निराशा करणार नाही. पण तरी सुद्धा माझी शैली जी आहे, माझ्या प्रतिमेप्रमाणे मी शक्तिद्राला ज्या दृष्टिकोनातून बघतो ते दृष्टिकोन साधून मी माझी कला या ठिकाणी सादर करणार आहे. संत तुकाराम म्हणतात की आम्हा करी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत नाही करू. शब्द हे धन आहे, शब्द हे रत्न आहे, शब्द हे शस्त्र आहे. ते कसं वापरायचं, कुठे वापरायचं याला मर्यादा ठरलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचा सन्मान ठेवून माझ्या समोर अनेक माता भगिनी या ठिकाणी अस्वस्थ झालेल्या आहेत. या सर्वांचा सन्मान ठेवून त्यातल्या त्यात आपल्या मातेचा उत्सव चालू आहे. या मातेचं पावित्र्य राखून मी माझी कला सादर करणार आहे. तुम्ही सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. कारण तुम्ही जर नसाल तर आम्ही काहीच नाही. लक्षात घ्या, मी नेहमीच म्हणतो की कंकर में पहाड़ छुपा होता है, जर्रे में तूफान छुपा होता है. कंकर में पहाड़ छुपा होता है, जर्रे में तूफान छुपा होता है. बस गौर से देखने की जरूरत है दोस्तों. हर इंसान में कलाकार छुपा होता है, हर इंसान में कलाकार छुपा होता है. आणि म्हणून मला खात्री आहे तिथे बसलेला प्रत्येक माणूस ज्याच्या धमन्यांच्या रक्तामध्ये जे रक्ताचे जे स्राव आहे त्याच्यातून कुठे ना कुठे कलाकार हा प्रवाहित होतो, कलाकार वसलेला आहे. आपण अगदीच नाही तर वरातीत तरी कधीतरी हिरकलेला आहे. म्हणजे आपण कलाकार आहे की नाही? आणि म्हणून आज तुमच्यातला कलाकार आणि माझ्यातला कलाकार का एकत्र झाला तर आजची रात्र रंगतदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मी माझी कला सादर करत आहे. या ठिकाणी सन्माननीय मोहनजी घवाळी यांचा मला आज प्रकट दिन आहे. त्यांनी आपल्याला या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि इथं चिठ्ठी पण दिली 4500 बँकेत जमा केलेली. मला वाटतं विड्रॉ करायला सांगितले असेल मला. त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि सादर करतोय. गवळण माझे परममित्र तुरेवाले शाहीर विकासजी लांबोरे यांना ज्ञात आहे की आमची गवळण ही कशा पद्धतीने असते आणि त्यांना ही गवळण ऐकावी लागेल. आणि आज तर खूप चांगलं आहे की आमच्या 2 शाहिरांमध्ये फक्त एक पातळ पडदा आहे. म्हणजे आमचा अंतर जवळच आहे. म्हणजे शब्द आणि शब्द त्यांच्या कानावरती पडतील. आणि म्हणून आदरणीय विकास बुवा आपल्यासाठी गवळण आहे. तुम्ही कधीतरी ऐकले आहे म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासाठी सादर करतोय. लक्ष असू द्या. आज होऊन जाऊ दे, आज होऊन जाऊ दे राधा कृष्णाची बारी. कान्हा आज होऊन जाऊ दे राधा कृष्णाची बारी. आणि
आणि पाहिलं जनता सारी ही राधा पडेल वारी. ही राधा कृष्णाची जोडी गोकुळात कमाल आहे की नाही. ही राधा कृष्णाची जोडी गोकुळात कमाल आहे. ही राधा कृष्णाची जोडी गोकुळात कमाल आहे. आणि या कानाने गोकुळात केली मस्ती धमाल आहे. आणि म्हणून या कानानं गोकुळात केली काय मस्ती धमाल आहे. पण हा कान्हा या राधे विना कंगाल आहे. हा कान्हा कृष्ण कन्हैया. हा कान्हा या राधे विना कंगाल आहे. आणि म्हणूनच या कानावर सोडतो आज मी एक सवाल आहे. आणि सवाल काय बुवा लक्ष द्या आणि यथाशक्ती उत्तर द्या. एकदा तुम्हाला मी सांगितलं होतं दिलंच नाही पुन्हा तुमच्या कानावरती. बासरी मध्ये अनुहाताचा बासरी मध्ये अनुहाताचा ध्वनी कसा भरतो. बासरी मध्ये अनुहाताचा ध्वनी कसा भरतो. सांगरे कान्हा खालीवर किती करतो. अरे कान्हा सांगरे कान्हा खालीवर किती करतो. आता या गवळणीमध्ये अध्यात्म दडलेला आहे. ते अध्यात्म असा आहे बासरीमध्ये अनुहाताचा ध्वनी कसा भरतो. सांग रे कान्हा खाली वर किती करतो. याच्यातून सवाल असा आहे की आपण माणूस आहे. कान्हा ज्या वेळेला बासरीवरून बासरीच्या रंध्रावरून हात फिरत असतो तर त्यावेळेला तो किती वेळा खालीवर करतो. काय आपला श्वास म्हणा आपली बोट म्हणा. कारण माणूस हा ओहम आणि सोहम हा श्वास घेत असतो. कसा ओहम आणि सोहम आरोह अवरोह आपला असतं ना. आपल्या इडा आणि पिंगळा या दोन श्वास नलिका आहेत ज्याला आपण मराठीत नाकपुड्या बोलतो. या नाकपुड्यातून आपण दिवसाभरात ओहम आणि सोहम श्वास घेत असतो. आणि म्हणून कान्हा तुला सवाल आहे किती पळे आणि किती तळे तू त्या बासरीच्या रंगावरून हात फिरवतो त्याच्यामध्ये ध्वनी भरतो. किती वेळा तो खाली वर करतो. हा सवाल या कान्हाला सोडलेला आहे आणि कान्हाने याचं उत्तर द्यायचं आहे. चला पंचतत्वाचा राधा करुणी वाजविसी रे पावा. पंचतत्वाचा राधा करुणी वाजविसी रे पावा. 16 सहस्र एक सेनारी उलटा करती धावा. 16 सहस्र एक सेनारी उलटा करती धावा. 16 सहस्र एक सेनारी उलटा करती धावा. पंचतत्वाचा राधा करुणी
वाढवणी वाजविसी रे पावा 16 सहस्र एकच नारी उलटा करती धावा 16 सहस्र एकच नारी उलटा करती धावा 16 सहस्र एकच नारी उलटा करती धावा डावा उजवा उजवा डावा उजवा वाजा उजवा बोटे तिरपी धरतो डावा उजवा उजवा डावा बोटे तिरपी धरतो सागर काना गालीवर किती करतो अरे काना काना सागर काना गालीवर किती करतो काना काना सागर काना गालीवर किती करतो सागर काना गालीवर किती करतो किती पडे आणि किती तळे रे खेळविसी तू वेणू किती पडे आणि किती तळे रे खेळविसी तू वेणू त्या वेणूचा नाद भरता सावध होते देणू नाद भरती सावध होते वेणू त्या वेणूचा नाद भरता सावध होते किती पडे आणि किती तळे रे खेळविसी तू वेणू त्या वेणूचा नाद भरता सावध होते देणू त्या वेणूचा नाद भरता सावध होते वेणू त्या वेणूचा नाद भरता सावध होते चलन वळण अनुवळण चलन ते चलन वळण आणि वळण चलन ते पवन सरसरतो चलन वळण अनुवळण चलन ते पवन सरसरतो सागर काना गालीवर किती करतो अरे काना काना सागर काना गालीवर किती करतो अरे काना काना सागर काना गालीवर किती करतो सागर काना गालीवर किती करतो बासरी मध्ये अनुहाताचा ध्वनी कसा भरतो बासरी मध्ये अनुहाताचा ध्वनी कसा भरतो सागर काना गालीवर किती करतो अरे काना काना सागर काना गालीवर किती करतो अरे काना काना सागर काना गालीवर किती करतो सागर काना गालीवर किती करतो सागर काना गालीवर किती करतो या ठिकाणी स्तवन गण आणि गवळण सादर झालेले आहे. यानंतर शक्तितुऱ्याच्या परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे शक्तिवाले शाहिराने तुरेवाल्याला आणि तुरेवाल्या शाहिराने शक्तिवाल्या शाहिराला एक सवाल एक प्रश्न सोडायचा असतो आणि त्या पद्धतीनं मी माझ्या आजच्या बारीचा प्रश्न जो यापूर्वी देखील तुरेवाले शाहीर सन्माननीय विकासजी लांबोरे यांना दिलेला आहे. परंतु तरी सुद्धा आज देखील माझ्या बारीचा तोच प्रश्न आहे. बुवांना पुन्हा एकदा लेखी स्वरूपात तो विषय मी दिलेला आहे. परंतु नाकरे गावच्या या तमाम रसिक बंधू मायबापांसाठी मी माझा प्रश्न आपल्या समोर सादर करत आहे. प्रश्न असा आहे की एकदा रावण आपल्या राणीला घेऊन स्वर्गामध्ये निघाला होता. एकदा रावण आपल्या राणीला घेऊन स्वर्गामध्ये निघाला होता. त्यावेळेला तो वालीची नगरी किष्किंधा या नगरीतून चालला होता. कुठून चालला होता? वालीची नगरी
किस्किंदा या नगरीतून चालला होता त्यावेळेला वालीनं त्याला अडवलं आणि त्या दोघांमध्ये युद्ध झालं. काय झालं? दोघांमध्ये युद्ध झालं आणि मग त्या दोघांनाही वालीनं विमानासहित समुद्रात फेकून दिलं. विमानासहित कुठे फेकून दिलं? समुद्रात फेकून दिलं आणि रावणाच्या राणीचं अपहरण केलं. रावणाच्या राणीचं अपहरण केलं आणि कितीही केलं, काही केलं, किती समजावलं तरी सुद्धा वाली ऐकत नाही. आणि म्हणून शेवटीला रावण हा वालीच्या गुरुकडे गेला. कुठे गेला? वालीच्या गुरुकडे गेला आणि वालीच्या गुरुला सर्व काही हकीकत सांगितली. वालीच्या गुरुनं सर्व हकीकत ऐकली आणि रावणाला शब्द दिला की तुझी राणी, तुझी पत्नी मी तुला परत मिळवून देतो. आणि मग रावण आणि वालीचा गुरु ही दोघेही वालीच्या दिशेने निघाले, वालीकडे गेले आणि वालीच्या गुरुनं वालीला रावणाची राणी परत करण्याची आज्ञा केली. वालीच्या गुरुनं रावणाची राणी परत करण्याची वालीला आज्ञा केली. त्यावेळेला वाली असा म्हटला की माझ्यापासून या राणीला गर्भ चढला आहे. माझ्यापासून या राणीला गर्भ चढला आहे, त्याचं करायचं काय असा प्रश्न वालीनं वालीच्या गुरुला केला. तेव्हा वालीच्या गुरुनं आपल्या योग साधनेनं तो गर्भ बाहेर काढला आणि रावणाची राणी रावणाला परत केली. ही आपल्या विषयाची मित्रा कथा आहे. आता प्रश्न असा आहे काकानू, नंबर 1, रावणाच्या राणीचं नाव काय? प्रश्न काय? नंबर 1, रावणाच्या राणीचं नाव काय? नंबर 2, वालीच्या गुरुचं नाव काय? नंबर 2, वालीच्या गुरुचं नाव काय? नंबर 3, तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला? तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला? आणि नंबर 4, त्याच्यापासून काय उत्पन्न झाले आणि त्याचं नाव? अतिशय साधा सोपा विषय आहे. तुरेवाले शाहीर हे उच्च कोटीचे ज्ञानी आहेत, अभ्यासू आहेत, वाचक आहेत, चिंतन करतात, मंथन करतात. त्यामुळं त्यांना हा प्रश्न फारसा अवघड नाही. आतापर्यंत गत वर्षापासून माझी त्यांची ही 4थी वारी आहे. तेव्हा त्यांना मी प्रश्नाची प्रत दिलेली आहे, प्रश्न सांगितलेला आहे आणि प्रत्येक वेळा त्यांनी त्यांच्या यथाशक्ती काही ना काही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त एवढंच की तो शाप चुकीचा. तो उत्तर आतापर्यंत त्यांनी एकदाही कुठलाही बरोबर दिलेला नाही. मात्र तरी सुद्धा आज ते आपले वस्तादान समेत आलेले आहेत, म्हणजे काहीतरी जोरदार तयारी असण्याची दाट शक्यता आहे. आज काहीतरी झापूक झुपीक होणार आहे आणि म्हणून माझा प्रश्न मी गुलिकत त्यांच्यापर्यंत सोडलेला आहे. आणि म्हणून तुरेवाले शाहीर, आपणास जर प्रश्नाचं उत्तर येत असेल, आपल्याकडे ग्रंथाचा पुरावा असेल आणि जरी ग्रंथ नसला तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर माझं उत्तर बरोबर असेल तर मी या नवलावी देवीच्या समोर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मान्य करेन आणि तुमचा मी या ठिकाणी सन्मान देखील करेन. परंतु चुकीचं उत्तर देण्याचा अजिबात आपण प्रयत्न करू नका. मी तुम्हाला अजून एक बाजू देतो. माझ्या ग्रंथाचं नाव आहे श्रीराम रामायण. हे पण तुम्हाला सांगतो. श्रीराम रामायणातून हा प्रश्न आहे. बुवा तो ग्रंथ आणि त्या ग्रंथातील ही उत्तर आपण शोधून आणा. हे उत्तर आपण शोधून आणा. आपण शक्तित्रेवाले आहोत. खरं तर शक्तित्रा त्याच दिवशी यशस्वी होतो ज्या दिवशी सवाल जवाची उकल होते, लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडते, तेव्हाच खऱ्या अर्थाने शास्त्र, पुराण, अध्यात्म याचा खरं तर सन्मान होतो. आणि म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो की चुकीचा बोलायचा नाही. शक्तिवाला शाहीर अतिशय शांत संयमी आहे, याचा अर्थ तो याला नाही. आणि म्हणून तुरेवाले शाहीर, आपणास विनंती आहे, दावा गंभीर होऊ नका. तुम्ही हसत राहिलं तर मी इकडे गमत. तर त्या ठिकाणी लगेचच भुवांना आम्ही प्रश्न दिलाय. भुवांची बारी अजून होणार आहे, त्यामुळे